भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या मुंबई नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवर पावसाळ्याच्या पहिल्याच वर्षी खड्डे पडल्याने वाहन चालक आणि प्रवासी नागरिक आश्चर्यचकित झालेत। देशातील सर्वात मोठ्या सागरी पुलांपैकी एक असलेल्या या सेतूवर अवघ्या 18 महिन्यातच झालेली ही दुर्दशा खेदजनक बाब असल्याची भावना नागरिक आता व्यक्त करीत आहेत। अटल सेतू अर्थातच मुंबई ट्रान्सहार्बर लिंक सुमारे 22 किलोमीटर लांब असून त्यातील 26 किलोमीटर समुद्रावर तर उर्वरित भाग जमीन मार्गावर आहे। 18,000 कोटी रुपयांचा खर्च करून उभारलेला हा प्रकल्प देशाच्या प्रगत पायाभूत सुविधांचा भाग मानला जातोय। मात्र याच सेतूवर पावसाळ्यात खड्डे पडल्याचे चित्र पाहायला मिळत असून अनेक ठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे। स्थानिक कामगारांच्या माहितीनुसार सध्या खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून पावसाळ्यात कोल्ड मिक्स तर इतर हंगामात हॉट मिक्स तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे। या खराब कामगिरीबद्दल ठेकेदार कंपनीवर 20 लाखांचा दंडही ठोठावण्यात आलाय अशी माहिती आता समोर आली आहे। दरम्यान देशाच्या प्रमुख शहरांना जोडणाऱ्या आणि अभिमानाने उद्घाटन झालेल्या अशा प्रकल्पात सुरुवातीलाच अटल सेतूवरील रस्त्यावर भेगा पडल्या होत्या। तसेच केवळ 18 महिन्यातच रस्त्यावर खड्डे पडणे हे प्रशासन आणि ठेकेदारांच्या निष्काळजीपणाचे उदाहरण असल्याचे मत संतप्त प्रवाशांकडून व्यक्त होत आहे। या प्रकरणाची चौकशी व्हावी तसेच जबाबदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।